नमस्कार मंडळी. गेल्या एपिसोडमध्ये आपण संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी माहिती बघितली. या एपिसोडमध्ये आपण संत तुकाराम यांच्याविषयी माहिती ऐकणार आहोत. बोल्लोबा आंबिले व कनकाई यांच्या पोटी शके 1528 तुकाराम महाराजांचा जन्म झाला. त्यांचे घराणे मोरे व उपनाम आंबिले. त्यांच्या घराण्यातील विश्वंभर बुवा हे मूळ पुरुष फार मोठे विठ्ठल भक्त होते. 13व्या वर्षी तुकारामांचा विवाह झाला. त्यांची पत्नी सतत आजारी असायची. काही वर्षे संसार झाला, परंतु 17व्या वर्षापासून त्यांच्यावर एकामागून एक संकट कोसळायला लागली. आई वडील वारले, भावजाई वारली. मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. प्रथम पत्नी व मुलगा संतू यांचा दुष्काळातच मृत्यू झाला. त्यांच्याकडे परंपरागत असलेली देहूगावची महाजनकी सावकारी बुडाली. वाणी व्यवसाय होता तोही बुडीत निघाला. त्यांची दुसरी पत्नी जिजाई हिच्या सततच्या फटकळ वागण्या आणि बोलण्याने ते अधिकच उद्विग्न झाले आणि याचा परिणाम म्हणजे त्यांचे संसारातील मनच उडाले व ते परमार्थाकडे वळले. संसाराच्या कटकटीतून मुक्ती मिळवण्यासाठी ते देहू गावाजवळ असलेल्या भांबगिरीच्या डोंगरावर जाऊन नामस्मरण करीत बसले. तिथे त्यांना प्रत्यक्ष विठ्ठलानं दर्शन दिले. पुढे त्यांना बाबाजी चैतन्य यांच्याकडून रामकृष्ण हरी मंत्राचा अनुग्रह मिळाला. ज्ञानेश्वरांपासून चालत आलेली विठ्ठल भक्तीची परंपरा तुकारामांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. शूद्र जातीत जन्माला येऊनही सदेह वैकुंठ गमनापर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास अलौकिक आहे. हरिकथा व नामसंकीर्तन हाच ईश्वर प्राप्तीचा सर्वश्रेष्ठ मार्ग त्यांनी मानला. भूतदया महत्त्वाची असली तरी अंधश्रद्धेवर जोरदार प्रहार करत डोळस भक्ती कशी करावी हे त्यांनी समाजाला शिकवलं. अनुभवास आलेल्या परिस्थितीनुसार त्यांच्या अभंगातील भाषाही बदलत गेली. कधी ती लोण्याहून मऊ तर कधी वज्राहूनही कठोर झाली. शब्दाचा त्यांनी अगदी शस्त्रासारखा वापर केला. त्यांच्या काव्यात अनेक वेळा करुण व आर्तभाव दिसत असले तरी ते झुंजार व आक्रमक कवी म्हणूनही प्रसिद्ध होते. सत्याच्या अभिव्यक्तीमुळे त्यांच्या शब्दांनाच एक धार होती. परमेश्वराच्या सर्व व्यापकत्वाविषयी बोलताना ते म्हणतात, अनंत ब्रह्मांडे जयाची या पोटी तो आम्ही संपुष्टी भक्तिभावे. संक्षिप्त, अल्पाक्षरी, सुटसुटीत अर्थगर्भ रचनेमुळे तुकारामांच्या काव्याला सुविचारांचे, वचनांचे महत्त्व प्राप्त झालेले दिसते. आलिया भोगासी, शुद्ध बीजापोटी, लहानपण देगा देवा, जे का रंजले गांजले इत्यादी त्यांची वचने व्यावहारिक जगात आपण अगदी सहजपणे वापरत असतो. म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे असे म्हणून सामान्य जनतेशी त्यांच्याच भाषेत बोलून त्यांना जागे करण्याचे काम तुकाराम महाराजांनी केले. काही वेळा तर ते विविध शब्दांच्या अर्थाचे पदर उलगडून त्या शब्दाला नवे अर्थ परिमाण देतात. आता उदाहरणार्थ जात हा शब्द घ्या ना. तेथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नोहे, किंवा ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, किंवा माझी जातीचा मज भेटो कोणी. तुकाराम महाराजांच्या अभंगात अर्थपूर्ण शब्दांच्या रचनेबरोबरच शब्दांच्या द्विरुक्तीमुळे अनुभवाला एक सधनता प्राप्त होते. तुका म्हणे येणे आनंदी आनंदू, गोविंदे गोविंदू पिकविला, किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे. त्यांच्या अभंगाची भाषा साधी सरळ पण गेयतापूर्ण होती. घेई घेई नाम वाचे गोड नाम विठोबाचे, किंवा खेळ मांडियेला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव भाई रे, किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती. एकूणच स्वानुभवामुळे तुकाराम महाराजांच्या काव्यात एक जिवंतपणा दिसून येतो. त्यांनी अभंगात वापरलेली उपमाने, प्रतिमा, प्रतीके रोजच्या व्यवहारातील असल्याने लोकांना ती लवकर समजतात. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी,
असे परखडपणे सुनावणाऱ्या, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी असे विठ्ठलाला आर्तपणे आळवणाऱ्या, तर सोयी रे धाई रे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी हे स्वीकारणाऱ्या तुकाराम महाराजांच्या अभंगात अनेक प्रकारच्या भावछटा दिसून येतात. सर्व नाती ही क्षणभंगूर असून माणूस हा शेवटी एकटाच असतो. परमेश्वराशिवाय त्याला कोणाचाही आधार नाही हे सर्वसामान्यांना पटवून देताना तुकाराम महाराज म्हणतात, सख्या गौत्र बहिणी सुखाचे संगती मोकलुनी देती अंतकाळी तुका म्हणे आता सोड यांची आस धरी ते या कास पांडुरंग. शुभ अशुभ शकून अपशकून याविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणतात, अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. सामाजिक उद्बोधनासाठी त्यांनी लोकजीवनातील उदाहरणं दिली, जसे की शेंदाड शिपाई, दाढीवाला पुराणिक, पंढरीशी जाऊ म्हणणारी आवा, वाघ आणि कोल्हा, खुशालचंदी बायको आणि नादान नवरा अशा समाजातील खऱ्या व्यक्तिमत्वांची व्यक्तिचित्र तुकारामांनी आपल्या अभंगातून काव्यातून रेखाटली आणि आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तींचीच ही वर्णन असल्यामुळेच की काय लोकांपर्यंत ही सगळी काव्य अगदी छान प्रकारे पोचली. तुकाराम महाराजांच्या काव्यातील आर्तता व त्यांची पांडुरंगावरील भक्ती किती अतूट होती हे आपल्याला या पुढील काव्यातून दिसून येईल. असो सर्व आता तुमची या माथा आम्ही करू चिंता कासयासी लाभ अलाभ हे संकल्प विकल्प वासनेचे पाप किती म्हणे शुद्धा शुद्ध खरे खोटी वाहे मन विलास हा मन धन गोड भावा भाव भक्ती अभक्ती चित्ताची रुची कुश्चळची जोडी केली तुका म्हणे ऐसे तुम्हासीच कळे भार हा समूळ तुम्हा हाती. खरा संत कोण हे लोकांना पटवून देताना तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. बहुजन समाजात पसरलेली कर्मकांडाची जळमट त्यांनी आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. देवभोळेपणा, धर्मातील चुकीच्या समजुती त्यांनी प्रयत्नपूर्वक दूर सारण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांना प्रचंड विरोध केला, पण त्यांच्या विरोधाला न जुमानता समाजाला रुचेल समजेल अशा पद्धतीने अभंग रचना करून समाज प्रबोधनाचं काम त्यांनी अखंड केलं, जे आजच्या काळातही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. भावना आणि व्यवहार यांची सांगड कशी घालायची, तसेच उत्तम व्यवहार कसा करावा इथपासून ते सोने रूपे आम्हा मृत्तिके समान मानणारी तटस्थता आपल्या आचार विचारातून त्यांनी समाजाला शिकवली. कधी कठोर तर कधी मृदू भाषा वापरून धर्मांधता आणि अज्ञानाच्या खाईत अडकलेल्या लोकांचे डोळे उघडले आणि त्यांना डोळस भक्ती शिकवून वारकरी संप्रदायाच्या झेंड्याखाली एकत्र आणले. म्हणूनच म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. रामकृष्ण हरे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु मकार महेश जाणीला ओंकार प्रधान रूप गणेशाचे
ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप ओंकार प्रधान रूप गणेशाचे तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणे व्यासाची ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे रूप गणेशाचे रूप गणेशाचे